अजितदादा अपघात प्रकरणासाठी आता VSR या कंपनीचे मालक VK सिंग हे CID चौकशीसाठी CID ऑफिसमध्ये आज सकाळीच दाखल झालेले आहेत। तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल तर हे आहे CID ऑफिस आणि या CID ऑफिसमध्ये VK सिंग यांना चौकशीसाठी बोलावलं होतं। काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी इथे FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची FIR दाखल करण्यात आली नव्हती। मात्र ज्या प्रकारे अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी याच्यासाठी आमदार रोहित पवार यांनी ज्या प्रकारे प्रश्न उपस्थित केले होते, या सर्व प्रश्नांची माहिती आणि त्याची पारदर्शकपणे संपूर्ण जे काही सत्यता आहे ती समोर यावी याच्यासाठी आता CIDने कंबर कसलेली आहे। DGCA कडनं जो अहवाल सादर झालेला आहे त्याच्यात जी अपघाताची विविध कारणं समोर आलेली आहेत, त्या अपघाताच्या विविध कारणांबरोबरच आता राज्य पातळीवर CID देखील या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे आणि या चौकशीसाठी आता VSR कंपनीचे जे मालक आहेत VK सिंग यांना आज CID ऑफिसमध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये तांत्रिक बाबी, अपघाताची कारणं आणि बाकी वैमानिकांची जी काही इतिहास आहे तो सगळा यांच्याकडून जाणून घेणार आहे। मात्र अपघात कशामुळे झाला, VSR कंपनीचे असे किती अपघात झालेले आहेत, त्यांचे पूर्वी झालेल्या अपघातांचे अहवाल त्यांनी दिलेले आहेत का, आणि आता जो अपघात झालेला आहे या विमानाच्या अपघाताच्या अहवालाचा किती दिवसात पर्दाफाश होणार आहे, या सगळ्याची जी उत्तर आहेत ती अजून गुलदस्त्यात आहेत। मात्र आज CID कडून ज्या प्रकारे VSR कंपनीच्या या मालकांची चौकशी होत आहे त्याच्यामुळे कुठेतरी या अजितदादांच्या या अपघाताच्या प्रकरणाला जोरदार वळण मिळणार आहे, कुठेतरी तपासाला वेग मिळत आहे आणि नक्कीच याच्यातून काहीतरी निष्पन्न होणार आहे अशी सर्वांची आशा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित बरोबर प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे।